अग्निशामक प्रमुख दलाचे प्रमुख आवटी साहेब आपल्या सोबत आहेत। नेमकी ही आग कशी लागली त्यांनाच विचारूया आपण थेट। सर, काय सांगाल, कशी काय लागली आग? आम्ही होम मैदान येथे मोदी साहेबांच्या बंदोबस्त आम्ही तिथं उभा होतो। आम्ही आता आमची एक रिहर्सल चालू होती। आमचं लक्ष इकडे दिसलं की खूप मोठा धूर तिथं होम मैदानावर हे दिसत होता, परंतु कुठलाही फोन वगैरे कोणाचा आलाच नाही याच्यामध्ये। तर मी तिथली गाडी जी होती बंदोबस्त कामी ती गाडी इथे पाठवलं, तर त्याने आल्याबरोबर मला फोन करून सांगितलं की साहेब केबल्स आहेत, केबल्सला आग लागलेली आहे। कोणाचाही फोन आला नाही तोपर्यंत। मग आमच्या माणसाने सांगितल्यामुळे मी इथले बंदोबस्त असली ती गाडी काढली, प्लस एअरपोर्टला होतं ते बंदोबस्त मी तिथून काढली। भवानीपेठ आणि रविवारपेठच्या गाड्या या ठिकाणी घेऊन पाहिलं असतं, या ठिकाणी केबल्स जे आहेत त्याच्यामध्ये प्लास्टिक सारखे दिसतात, पाईप वगैरे, त्याला मोठं फायर झाल्यासारखं दिसलं त्याच्यामध्ये। आणि आपल्याकडे जे फोम नावाचं केमिकल गाडीमध्ये आहे, फोम टेंडरचा वापर करून आपण जवळपास एक 6 गाड्यामध्ये आपण आग कंट्रोलमध्ये आणलेली आहे। फोम मारल्यामुळे हे मोस्टली जवळ लवकर इफेक्ट होतं। मोस्टली हे ओपन एरियामध्ये स्टॉक केलेलं आहे। याच्यामध्ये ही कोणाची मालमत्ता आहे अजून काय समजलं नाही त्याच्यामध्ये। तर केबल्स वगैरे जाळत, परंतु इथे जवळपास असं दिसतंय की बराचसा केर कचरा आणि हे इथे दिसतंय आणि कोणीतरी त्या केर कचरा वगैरे पेटवल्यासारखं वाटतंय आणि त्याच्यातून ते पसरत जाऊन त्या केबलला लागलंय। केबलला लागल्यावर देखील एवढा धूर प्रचंड दिसत असताना देखील कोणी फायर ब्रिगेडला कॉल केला नाही। आम्हीच या ठिकाणी होम मैदान पाहून गाडी घेऊन या ठिकाणी विझवलंय। आपण म्हणताय की केबल कुणाचे आहेत माहिती नाहीये, पण कुणाचे आहेत हे केबल? आता आपल्याला आग विझवल्यानंतर माहिती घ्यावं लागेल, कारण आता विचारणं आपल्याला कोण सांगणार नाही। तर पहिला प्राधान्य आपलं आग विझवणं ह्याला राहील। माहिती घेण्यापेक्षा आपण आग विझवण्याचं काम पहिल्यांदा करून माहिती काय आपल्याला निवांत घेता येऊ शकते। तर आम्ही आग विझवण्याचं काम करत आहोत। त्याच्यामध्ये आग जेव्हा संपूर्ण विझेल त्याच्यामध्ये आम्ही निश्चितच त्यांचं नाव, गाव, पत्ता वगैरे समजेल। आम्ही आमचे अतिरिक्त आयुक्त श्री कारंजे साहेबांना या संबंधी माहिती दिलेलं आहे आणि त्यांना हे सर्व माहिती दिलेली आहे। सोलापूर शहरामध्ये वारंवार अशा घटना घडतात। काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी होम मैदान इथेही सेम अशीच घटना घडली होती। आग तर ही काही मुद्दामून लागत नाही, ही कोणातरी चुकीमुळे, निष्काळजीपणामुळे किंवा दुर्लक्षपणामुळे हे लागते। परंतु तात्काळ कोणी जरी नागरिक असेल बघितलं त्या ठिकाणी, आपले कर्तव्य म्हणून त्यांनी जर 101ला किंवा पोलिसांना जरी सांगितलं तरी त्या ठिकाणी तात्काळ ही मदत येऊन आग जी आहे थोडक्यात असताना आटोक्यात येऊ शकते। आता आपण पाहिलं या ठिकाणी घटना की एवढी मोठी आग लागली, जवळपास परिसरातल्या सर्व लोकांना माहिती होतं की इथं आग लागली आहे, धूर दिसतंय, होम मैदानावर धूर दिसतंय, याचा अर्थ जवळपासच्या लोकांना निश्चित माहिती असणार। इंद्रधनुमधून ते आल्हाद साहेबांचा फोन आला की बाबा इथं कॉलनीच्या शेजारीच फायर झालेला आहे, परंतु पण आम्ही स्पॉटवर आलेलो होतो। तर मला एक नागरिकांना अशी विनंती करायची आहे की बाबा असे कुठेही दिसलं, सुरुवातीचे जे गोल्डन मिनिट्स असतात 5 मिनिटं, ते खूप महत्वाचे असतात। त्याच्यामध्ये तेवढ्याच आपण आग जर कंट्रोलमध्ये आणलो तर लवकर येऊ शकते, नाही तर अदरवाईज उन्हाळा दिवस आहे, टेम्परेचर खूप आहे, त्याच्यामध्ये अशा ह्या दुर्घटना ह्या निग्लिजन्सपणामुळे किंवा दुर्लक्षपणा केल्यामुळं आणि एखादं इथे गवत वगैरे आहे याच्यामध्ये कोणतं पेट्रोल वगैरे असं अशा लोकांनी कृत्य करू नये त्याच्यामध्ये, तर अशाने मोठं नुकसान होण्याची शक्यता असते। तर आता आपल्याला इन्व्हेस्टिगेशन मध्ये समजेल की काय आहे याच्यामध्ये, परंतु आपण ही आग जी आहे एक 4 ते 6 गाड्यामध्ये आपण फोम नावाचं केमिकल वापरून आटोक्यात आणलेले आहे। आता कुठला धोका नाहीये कॉलनीला। पाईप आहेत सर, हे महानगरपालिकेची नाहीये, ते तपास करावं लागेल। आता आपण आग विझवण्याचं काम करतो। आता याच्यानंतर आम्ही ह्यांना विचारू, शेजाऱ्यांना वगैरे कोणाला काय माहिती आहे तर कॉन्टॅक्ट करून आपल्याला माहिती समजेल की हे कोणाचे पाईप्स आहेत, तिथे कोण डंप केलंय ते आपल्याला समजेल त्याच्यामध्ये। सध्या तरी आता आग ते आहे नियंत्रणामध्ये। अनधिकृतपणे जर पाईप ठेवले तर कारवाई होणार काय? तेच आता आपण बघायचं आहे ह्याच्यामध्ये की कोणाचे आहेत, का आहेत, हे आपल्याला बघावं लागेल। त्याच्यामध्ये बघून आपल्याला पुढची कारवाई करता येईल। त्याच्यावर याच्या व्यतिरिक्त कुठली हानी झाली का? नाही, या ठिकाणी ओपन मैदान आहे, परंतु शेजारी लगत कॉलनी आहे, म्हणजे इंद्रधनु कॉलनी आहे। आपण तिथपर्यंत काय आग पोहोचू दिली नाही, त्याच्यामध्ये लवकरच कंट्रोलमध्ये आणले आपण, त्याच्यामुळे जीवितहानी कुठली झालेली आहे। हे होते आवटी साहेब, सांगत आहेत की या ठिकाणी जी पाईप ठेवलेली आहेत ही पाईप नेमकी कुणाची आहे त्यांना अद्याप माहित नाही। महानगरपालिकेची आहे की खासगी एका व्यक्तीची आहे, याचा शोध घेतल्यानंतरच त्यांच्यावर कारवाई होईल आणि ही आग नेमकी कशामुळे लागली, काय लागली, याचं नेमकं सुरावा का हे तपासानंतर समजणार आहे। कॅमेरामॅन अब्दुल शेख सह मी अर्जुन चव्हाण, लोकप्रधान चॅनल, सोलापूर।